नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। PM किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे। या योजनेसंदर्भात केंद्रीय नीती आयोगाने योजनेचे मूल्यांकन सुरू केले आहे। नवीन सरकार आल्यानंतर ही योजना गुंडाळण्यात येणार की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे। तर मित्रांनो, पुढील माहिती बघण्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात आहे। 4 जून रोजी निकाल समोर येतील, त्यानंतर नवीन सरकार येईल। PM किसान योजनेविषयी नवीन सरकार काय धोरण राबवते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये त्यावेळच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आली होती। तिला आता 5 वर्षाचा कालावधी लोटला आहे। या योजनेची केंद्रीय नीती आयोग समीक्षा करत आहे। देशात नवीन सरकार जून महिन्याच्या अखेरीस येईल। पंतप्रधान शपथ घेतील तर केंद्रीय कॅबिनेट पण जाहीर होईल। यानंतर नवीन सरकार 100 दिवसांचा अजेंडा धोरण हाती घेईल। पुढील 5 वर्षासाठी काय करावे लागणार यासाठी या 100 दिवसात आराखडा तयार करण्यात येईल। 100 दिवसात पुढील धोरण ठरविताना अनेक योजनांची समीक्षा समोर असेल। सध्या PM किसान योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे। या योजनेत वर्षाला 3 टप्प्यात 3 हप्त्यात केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000ची आर्थिक मदत करत आहे। वर्षाला एकूण 6,000 रुपये मदत करण्यात येते। देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो। लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी या योजनेचा हप्ता वाढवण्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या, पण अंतरिम बजेटमध्ये त्याविषयी कुठलीच घोषणा करण्यात आली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अत्यंत नाराजी होती। शेतकऱ्यांना सध्या कृषी अवजारे, खतांसह इतर अनेक वस्तू खरेदीसाठी GST द्यावा लागत आहे। त्यावरून शेतकरी सरकारवर नाराज आहे। सरकार एका हाताने देते तर दुसऱ्या हाताने काढून घेत असल्याची प्रबळ भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। अशातच आता PM किसान योजनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा आढावा घेण्यात येत आहे। केंद्रीय नीती आयोग या योजनेची फलश्रुती तपासत आहे। या योजनेने उद्दिष्ट साध्य केले की नाही, या योजनेचा शेतकऱ्यांना किती फायदा झाला, या योजनेत लाभ देताना काही गडबड झाली का, योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला की नाही हे आयोग तपासणार आहे। त्या आधारे काही सूचना आणि सल्ला देण्यात येईल। ही योजना बंद होणार की नाही हे अजून स्पष्ट नसले तरी योजनेत आमूलाग्र बदल होईल ही शक्यता नाकारता येत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।